कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरा मापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजम् दिव्यन्तीं भुवनेश्वरीं अनुदिनं वन्दामहे मातरम्। आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। ओं श्रीगुरुभ्यो नमः। श्रीभवानी शंकराय नमः। श्रीमात्रे नमः। चातुर्मास व्रतानुष्ठान बरे रीतीर चलतस. सुमारे तू नियमाचे पालन करतसती, पालन करचे प्रयत्न करतसती, मस्त प्रयास करतसती साधक. चातुर्मासांतूं कले विशेष नियम घेवन तप जमका ह्या उद्देशाने नियम, सेवा, शिवपूजन, शिवचिंतन इत्यादी विधान केलेलं आसा. प्रायः नदीचे उल्लंघन करनातेले यतिवर्य एक स्थानारी राबून आपणा अनुष्ठान इत्यादी करतात. सो तशी आमी परंपरागत एक जी प्रणाली आसा तदनुसरण करतची व्रत करत आसती. आमी सगळीं मेळन करत आसती. यमका घार वचका पडता, संपर्क दवरता ती, संकल्प घेवन जप इत्यादी वाडोवन अनुष्ठान तीच ती एक तत्परता मेंटेन करता आसती. चिंतना खातीर आमी स्वाध्याय दवरला. आयतार सकाळी प्रयत्न करता ती गुरुंगेल वाक्य श्रुतीचे चिंतन, वेदांता चिंतन करूक, अर्थ जावं काम म्हणून भाष्याचे थोडेची अनुसरण करून अर्थ लावन घेता ती. वय की ना? टीका टिप्पणी इत्यादी वी हॅव टू रिफर टू दोज. आमी पळयता आशिल्लीं शिवम मंगलम, मंगलता येवंका जिवनांतू. तदर्थ सगळें शक्ती जागरण. अमंगलता केन्ना येता? शक्ती दौर्बल्य असल्यारी, शक्तीहीनता असल्यारी, खंयचे स्तर हारी. सो ते शक्ती जागरण एक स्थूल धोरण सूक्ष्म स्तरार्थाई हे प्रयत्न चालू आसता. अंततो गत्वा आमकां प्रपंचोपशमं शांतं शिवम अद्वैतं हें आत्मरूपेण ग्रहण करचें. ताचे खातीर ही सगळी तयारी. तातूंत आमी पळयलें साधक म्हणेल कशी प्रयत्न करता म्हणून श्रीमद भगवत गीतेचेंची एक दृश्टांत घेवन तातूंत कल्लें गुरू आनी शिष्य संवाद जाला. ताजेर आमी चिंतन करता आसती. अत्यंत मार्मीक. जर पयलेंचें आमी पळयलें शिष्यत्व अर्जुनांतू कशी आयलें हाजेरय थोडें चिंतन करता न्ही. तितलें एक फेवरेटिजम जाता आशिल्लें अर्जुनाकच कसल्याक प्राप्त जालें. वस्तुतः आमकां सांगूंक जायना. कृष्णान अर्जुनाक हो बोध कसल्या दिलो, पण थोडे ताज्यांत गूण आशिल्ले म्हणूची ती शक्ती, दिव्य शक्ती, ईश्वरीय शक्ती जगत सृश्टी करतली ती आकृश्ट जावन ह्या जिवाक मुक्ती मेळो, हागेल बरें जावो म्हण तें अनुग्रह अर्जुनाक प्राप्त जालें. अर्जुनान तूं कसले गूण आशिल्ले म्हण हाजेर चिंतन करतना ते गूण ना जाल्यार कल जाता म्हणून हांवें चिंतन आमी थोडें केलें. दुर्योधना दृश्टांत घेवन, वय की ना? त्याची कुलांत उत्पन्न अत्यंत पराक्रमी श्रेष्ठ योद्धा, सामान्य वय. तशीची ताका गुरुकुलांतू प्रशिक्षणान मेळ्ळेलें.
भीमा सांगात सुद्दांय गदा युद्ध करचें सामर्थ्य आशिल्लो तो दुर्योधन, सामान्य न्हय. दखल जालें, कलकी गडबड जाली. ही अशी पैल म्हण येता राजकुलांत उत्पन्न आपण मुखार राय जाता म्हणून राजकुमार जावन युवराज जावन आशिल्लो तो दुर्योधन ही खंय कित्यान आयली. कोण हे 5 पांडव आनी तांतूं पैकी युधिष्ठिरू आपणा पेक्षा प्रायेन व्हड म्हळ्यार मुखार हो राय जाता म्हूण तें एक सिबलींग रायवलरी म्हणटा ती येवन भाव आसा. व्हड जायना फुडें व्हड जातना बरे संस्कार मेळतना तें एक आशिल्लें तें एक पेटिनेस म्हणटा ती क्रोध, जेलसी, ईर्षा ती सुट्टा न्ही कोणाक दुर्योधनांत. तें एक विचित्र परिस्थिती आमी पळयता ती. ताजें एक कल्ल्याक तूं अशें करता इतलो अधर्माचें कशी तुजमी ती जाता. व्यवहारू म्हणून घेना फुडें जानामि धर्मम न च मे प्रवृत्ति जानामि अधर्मम न च मे निवृत्ति. कल करचें म्हाका गोतस धर्म कल म्हूण गोतस तांतूं प्रवृत्त जायना म्हण, अधर्म कसलो म्हूण गोतस तांतूंतल्यान निवृत्त जायना. केनापि देवेन हृदय स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. कलकी एक शक्ती आसा ती म्हाका नियुक्त करतस अशें कर तूं सवणाक तांकां इत्यादी कर न्हू. आनी तशी त्या शक्तीन कशी हांव नियुक्त जाता, प्रेरीत जाता तथा करोमी तशें हांव करतस. कल म्हणजे सगळे गुण संपन्न जावन अधिकार संपन्न जावन सुद्दां थंयची गाडी राबली. कल्याक एक म्हळ्यार अहंकारू, एम्बिशन म्हूण येता, जेलसी म्हूण येता, हेवी म्हूण येता, लॅक ऑफ इंट्रोस्पेक्शन, आत्मशोधना खातीर प्रयत्न करनी. तशीची अर्जुनाल जे एक ताणें आपणाल व्यथा पिडा व्यक्त केल्या तांतूंतल्यान स्पश्ट आसा उपदेश प्राप्त जाला अशी संयम कोरका इत्यादी म्हूण सांगना फुडें अर्जुन कल म्हणटा निमगीत आयक स्तरारी. आतां केन प्रयुक्तम पापंचरति पुरुषः. आतां केन प्रयुक्तोऽयं पापंचरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. थंय तें नियुक्त जाल्ले विशय येता. आतां केन प्रयुक्तोऽयं खंयच्यान प्रेरीत जावन नियुक्त जावन मनुश्य गोत्तस आसून सुद्दां अधर्माचें पालन करता, अधर्मा वाटेर वता. आनी कशी तें बलादिव नियोजितः. हठपूर्वक ऑल योर गुड रेजोल्युशन्स एटसेट्रा बाय द वीकेंड फिनिश्ड गॉन. कल्याक तशें जाता इत्यादी म्हणून तो एक सामान्य परिस्थिती मानसीक स्थिती साधकाली व्यक्त करतस. म्हळ्यार कल्लें आपणाक गोत्तस दौर्बल्य आपणांत आसा म्हणून I am not going to justify it. Now give me the means of rising about this. How to deal with it. त्याची 3व्या अध्यायांतूंची एक उपदेश सूर जाता. उगडास दवन घेया ती संवादशील मिती पयलें कृष्ण ताका प्रोत्साहन दिवन लौकीक स्तरार मार्गदर्शन दिवन हगूर 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 धार्मीक स्तरारी आनी मागीर आध्यात्मीक स्तरारी मार्गदर्शन दिता. अधिकार कशी उत्पन्न जाता तदनुसार जाल्यार मदेंत मदेंत तूं वेदांताचें वाक्य येता ती निर्गुण निराकार तत्वाचे उल्लेख येता. सहज येता ती अभिव्यक्ती जाता कृष्णाल तोंडांतल्यान. त्या वेळार विचलित जाता अर्जुन अथवा उगडास दवन घेवन मागीर तूं तशी म्हणलें आतां अशें कल्याक करी कार्यात्मक कल्याक प्रवृत्त करतस हेवे संशय येता ती. जाल्यार ह्या चॅप्टरांत ह्या अध्यायांत ह्या स्तरारी स्पश्ट मार्गदर्शन दिल्ल्या. ताजो विस्तृत आतां आमी घेना ती मस्तपंत घेतल्या. इट इज अ सेपरेट विषयोचिता. जाल्यार विशेषतया इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धे परतस्तु सः एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्थभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम. हें सांगल्या. तूं आपणाल कल्ल एक शरीर आसा हांव म्हणेल तुका एक अनुभव जाता आसा. यू एज एन इंडिविज्युअल ओके हाऊ डू यू डील विथ द वर्ल्ड. इंद्रियाणी हे सगळे विषय ग्रहण करता ती थ्रू युअर सेन्सीस.
I am seeing something because of my eyes. Through my eyes, if I shut my eyes, thus that object ceases to be, so to say, for me. So, compared to the sense, compared to the objects, indriyani parani. Indriyas are superior, subtler, superior, more immediate means of knowledge. Indriyani parani ahuhu indriyebhyah param manah. And superior to the indriyas, the senses, naturally is the mind. Why no? पढ़े तो सजा लक्ष्य कहीं किया सा इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिः मन आखसुदाई आतु हंगाच लक्ष दी अशी चिंतन करता खंय पुणी भोवन येव नाका म्हण सांगतल कोण बुद्धी तो अंश जे आमगेले अंतःकरणांत तसं निश्चय करून एक निर्धारण करून नाव आई एम गोइंग टू पे अटेंशन टू दिस so my mind begins to transact with this, understand this. So the deciding factor, that which controls mantati buddhi manyantaka. So the buddhi is superior to the mind because the buddhi is going to decide, it is going to hold the mind in place, and the mind is receiving information from the senses and information of the pancha mahabhut ityadi vishaya. विषय इंद्रिय मन खंयकी धांवन तसं बुद्धी म्हणटा ओके हेच तर आमकां कळटा आमी हाजे प्रयत्न खंयचे बर कार्यांत करता ती सांज चेडवांक सुद्दां अध्ययनांनी करतना बुद्धी स्थिर करूंक प्रयत्न करता ती आनी कसले विक्षेप जायना अशी दुसरे सर टी व्ही बंद केलें हें केलें तें करता ती न्ही टू एसिस्ट द बुद्धी टू हेल्प कंपेल द मायंड टू फोकस ऑन दी विशय दॅट इज टू बी डेल्ट विथ तशें जाल्यार हांगा कृष्ण आध्यात्मिक एक गुरू जावन आशिल्ली ती हाज कल आत्मज्ञाना खातीर प्रयत्न करका ना जाल्यार स्थिरता येना वस्तुतः आनी अर्जुनान कल म्हणलेलें हें मगल आचरणेंत एक शुद्धी येवंका बरें कार्य करका ओजस्वी करका भिवन कोरनज कपट येवनज इत्यादी इत्यादी म्हणलेल्याक एवं बुद्धेः परम बुद्ध्वा बुद्धीचे सुद्दां परे एक तत्व असं आणि ताजे ज्ञान घेवन जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम शिवकामना उत्पन्न जायना अमंगल कामना उत्पन्न जाता हृदयांतू म्हळ्यार इंद्रियांचेर संयम कोरयेद मनाचेर संयम कोरयेद बुद्धीक प्रकृष्ट कोरयेद बरे बरे संकल्प घेवन ते संकल्पाचें पालन करून आनी स्टील एफर्ट जातस वस्तुतः कल्याक हें सगळें पळयतल कोण एक साक्षी जावन आसा तें आत्मतत्व ताजें ज्ञान प्राप्त केलें म्हण जाल्यार हां तुका वस्तुतः निर्लिप्त जातलो म्हण तशी एक उपदेश दिला प्रारंभीक स्तरारी क्रम आनी दाखोवन शिष्याक इंद्रियां कळटा विशय कळटा भर काम केलेलें कळटा घोटाळ केलेलें कळटा असं बुद्धी केन्ना स्थिर आसा केन्ना अस्थिर आसता हें सगळें कळटा असं हाचे पेक्षा बरें एक तत्व आसा ताजें ज्ञान प्राप्त करूंक प्रयत्न करी आनी मागीर यू विल बी एबल टू हँडल द सिच्युएशन मोर इंटेलिजंटली ऑर कंप्लीटली रायज अबाउट दीस तशी एक बोध दिला बोध दिला आता हें एक प्रयत्न उगडा आसतवन घेया ती आमी वेदांत चिंतन करता ती अद्वैत वेदांत ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या इत्यादी कोरून तांतू प्रवेश करका म्हण जाल्यार सुलभ ना आनी मस्त प्रयास करका पडटा श्रीमद भगवद गीतेन तूं कशी मार्गदर्शन केल्या खंयच्या स्तरारी अर्जुनाक कल तूं कोर येद म्हूण सांगल्या ताजें परत परत स्मरण करका पडटा 12 अध्यायांत तूं खंयच्याच आमी आतां स्वाध्याय करता आसता ती तातूं एक संशय आयला अर्जुनाक स्पष्टतया हे कृष्ण तूं सांगल्या की नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते आनी कोणाक तें आत्मज्ञान जालें की ताका
तो हें सुख आनी दुख्खाची पर्य वता, शाश्वत आनंदांतूच तो प्रतिश्ठीत जाता इत्यादी. अशें आसतना म्हाका तूं सगुणाची उपासना कल्याक करूंक सांगतस. होच प्रश्न पयलीं सुद्दां आयला. जाल्यार थंय एक व्यग्रतापूर्वक अर्जुनान प्रश्न केला. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसी इव मे. तूं म्हाका बुद्धी कशी मोहित करतस. एक पण तें म्हणालो, एक पण दीस इज बेस्ट म्हणालो, आनी नो बट यू सेटल फॉर द सेकंड बेस्ट. तशी कसल्या सांगतस. थंय तशें आयल्या कोपान. आय एम गेटींग कन्फ्युज्ड. प्लीज डोंट बी एम्बिग्युअस. स्पश्टतया सांग म्हणून. थंय तशीचे उपदेश मेळ्ळो. तूं कार्य करी, कशी कार्य करचें, कर्म कशी करचें, आपणालें कर्तव्य पालन कशें करचें, खंयच्या मितकी तूं निर्लिप्त जातलो आनी एक आत्मबल वाडतलें, तशी तूं कार्य करी म्हणून सांगलें. 12 अध्यायान तूं तितलो ते एक रोश म्हणटात कोप्पान हो प्रश्न निमगिना. कल्याक ताचो पयले अध्याय खंयचो? प्रसंकला 11 अध्याय. प्रसंकल जाल्यान थंय विश्वरूप दर्शन जाल्या. हो व्यक्ती न्हय प्रचंड शक्ती सृश्टी स्थिती लय करतली म्हूण तो समो अनुभव जाला. थरथर थरथर भिल्ला अर्जुन. आतां कृष्णालें सौम्य रूप पळोवन एक चिके आश्वस्त जावन चिके कॉशियसली प्रश्न करता. जाताच प्रश्न निर्गुणाची उपासन करची की सगुणाची. थंय अत्यंत एक वात्सल्यपूर्वक मत्कर्मकृत मत्परमः इत्यादी कोण सांगिल्लें तशी तूं करी. आनी ती निर्गुणाची कोण करतात की ती म्हाकाच प्राप्त जाता ती म्हूण तशी एक आश्वासन दिलें. जाल्यार कर्म करी. कल्याक कर्तृत्व आस, भोक्तृत्व आस. आज हाचेर थोडे ह्या विशयाचेर चिंतन करचें आसा. वेदांत आमी कशी ग्रहण करता ती म्हणून. एक दंपत्ती आयली, सिनियर कपल. अशें जाताच तो प्रसंग सांगता पडटा. आयलीं, अगदी सभ्य लोक येवन बसलीं. दोगय एक गांभीर्य अशें तांगेल त्या दिवसच्या आचरणांत कल जाल्लो. ह्या मागीर ती महिला ती म्हणाली, शी मस्ट हॅव बीन अराउंड 60 or so. आय हॅव लॉस्ट माय सिस्टर. दुख्खाच विशय. कळ्ळें ना थोड्या वेळान. बट इन ऑल दॅट स्वामीजी आय कूड मेंटेन साक्षी भाव. I could just witness it. I was not touched by that. I could just जायतं म्हणे कल करचें. कल्या मागीर तिगल्यान तिगल भयणील संपर्क म्हाकशी 15 वर्सां जायनी जाल्ला म्हूण जाल्यार लॉयर्सा मदें तूं जाल्ला. लिटिगेशन चलतस प्रॉपर्टी खातीर. आतां तिका दुख्ख जातस का जाल्यार ती निमगीतस परत. Isn't this Sakshi Bhav, Swamiji? I could just witness it without being affected. Maybe. Indriyani paranyahu ane buddhe param buddha tu pratishthit zalyas ka. Fine. Zalyari, how are you? Kalmate kal problem ashilachi ke genetic ashila. So nimgil tum kashas. Oh, I got myself checked immediately. I am fine. The doctor says 10 years, no problem. Dhanya. कल म्हणचें आपण साक्षी भावान तूं प्रतिश्ठीत आसा म्हूण एक संतोष प्राप्त करता आसतना आमी कले म्हणूं जायना. आमकां म्हण का म्हूण दिसता. द डॉक्टर एश्योर्ड यू आर फायन. आय एम व्हेरी हॅपी. वॉट इफ ही हॅड टोल्ड यू 10 years नो प्रॉब्लम्स. ओनली थिंग इज विथीन अ year and a half max you will lose your eyesight. कल जातलें. साक्षी भाव खंय वचलो? सॅटर्डे संडे ऑफ जायना. इतलें अशी साक्षी भाव जायना. अर्जुनान हेंचे प्रयत्न केलेले. आतां म्हाका कळ्ळें हांव आत्मतत्व म्हणून, हांव निर्लिप्त म्हणून हांव साक्षी भावांत वता अथवा हांव कर्म सोडतां. ना हांवें करता. जर करची एक प्रक्रिया आसा. कृष्णान सांगितलें न्हय आपण करतलो न्हय. हांव ईश्वर न्हय. हांव तुगेलो रथ चालक न्हय. हांव सगळें करता. तूं साक्षी भावांत वच न्हय म्हणून. कर्मांत प्रवृत्त केलें. कर्मयोगांत प्रवृत्त केलो. अशें जाता आसता.
एक पण आमी हे 2-3 दृश्टांत दिता ती आनी एक दृश्टांत इट गेट्स क्रिपियर कलकोचे विषय प्रसंग जालेलो अबाउट 25 years ago. थोडेची सिनियर यतीवर्य आशिल्ले एक 4 आशिल्लेशे दिसता. आमी उलयता आशिल्लीं वेदांत चिंतन जालेलें कलकी स्वाध्याय जालेलो चिंतन जाता आशिल्लें मनन जाता आशिल्लें ताजेरी तावड एक व्यक्ती आयलो बरोच मनुश्य मस्त वेदांत चिंतन केलेलो वेदांताचेर पुस्तक इत्यादी बरयलेलो. सो ही केम अप देर आनी ही सेड आपण अशी वेदांतात सुमार एक चर्चा जाली. मागीर ही सेड दिस ते वेदांत एक साक्षी भावाचें आनी आय एम वेरी प्राऊड टू से आपणाल कुटुंबेंतू लोकांनी स्वीकार केल्या. इवन माय नेव्यू ही गॉट मॅरीड लग्न जाल्लें आफ्टर 3 days ही केम nephew has been influenced by this man, so he came to me and he told me mammak सांगलें खंय लग्न जालें, the marriage has been consummated, but throughout I was निर्लिप्त, I was indifferent. साक्षी भावांत आशिल्लो. सो हो मनुश्य सगर्व सांगता अशी साक्षी भावांतून इत्यादी. तावळी at that time I think the whole incident or narration was very embarrassing. So एक घृणा अशी मात्र आयली जाल्यार कलकी हांतू चूक आसा म्हूण तितलें मात्र दिसलें. तें कल जाताच विवाह जाल्ल्या भोग जाल्ला. ती पत्नी मेरी मुखार धर्माचरण करचें आसा, सुख दुःख इत्यादी he'll have to share. आता थंय इफ ही इज मेंटेनिंग ताटस्थ्य कल जाता आसा, भोग मात्र जाता आसा. ती पत्नी न्ही एक व्यक्ती सुद्दां न्ही एक पदार्थ जाली. शी इज बिकम एन ऑब्जेक्ट. तितलेंच अपरिपक्व अवस्थेंतूं केन्ना आजुनी ते गांभीर्य ये न्ही एकदम साक्षी भावांत वचचे प्रयत्न केल्यार कल जातलें सगळें पदार्थाची वाडटली. हें सांगलें हांवें वेदांतांतूं. हें खंयचे एक योग सिद्धांत असो भाव आसा. प्रकृती नित्य शाश्वत जड प्रकृती आनी पुरुष तत्व विंगड चैतन्य तांतू जावन प्रतिश्ठीत जावचें. डिसअसोशिएट युअर सेल्फ फ्रॉम प्रकृती बिकॉज यू आर चैतन्य अ लिमिटेड बीइंग. दॅट इज दिस इज नॉट वेदांत. त्वम पदाचें शोधन करचे प्रयत्न करून तत्पदाचें विस्मरण जाल्लें. हें जावनच म्हणूची अशी सण एक्सपेरिमेंट्स खंयचे स्तरार आसता ती गोतना. मेंटल लेवलार एक एक्सपेरिमेंट म्हूण येद तें आमी स्विकार करयेद. बट एक्सपेरिमेंट कोण करता असो कोणाचेर करता असो. आंतरीक शुद्धीचे प्रयत्न करचे आनी जगा सांगात व्यवहार करतना एक कंप्लीट इंडिफरन्स दवरून आय विल नॉट बी टच्ड. इमोशनल एक सेल्फ प्रिजर्वेशन आयसोलेशन प्रयत्न केल्यार वॉट आर दी पॅरामिटर्स, हू इज कंडक्टिंग दी एक्सपेरिमेंट. वस्तुतः प्रारब्धवश सुख दुःख येता तेजे भोग मिन्स यू आर अकाउंटिंग फॉर वॉट यू हॅव डन. यू कॅनॉट डिस्काउंट द वर्ल्ड. इट इज नॉट योर्स टू से दिस इज मिथ्या. एवढं असतं घेऊनका. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. ही तुगल माये न्हय मा मगल माये ही म्हणून ईश्वर सांगता. अयो हें नाची म्हूण म्हणल्यार जायना. तागल प्रपत्ती जावंका. प्रपत्ती जात म्हूण जाल्यार हां कर्म करतना प्रपत्ती जावंका. म्हणूची मत कर्म कृत मत परमः म्हूण सांगल्या. कर्तृत्व भोक्तृत्व स तुगल ते कर्तृत्व भोक्तृत्वांतू आपण शुद्धी हाडता. I will ensure that you don't get stuck. I will ensure that you don't be restricted, you remain restricted to your jiva bhav. I will liberate you. म्हणून गुरुंगेल वचन असं. But not saying की this jagat I don't accept. And I will try to be untouched. It does not work. So ते कश how to deal with it इत्यादी येता मुखारी. जर इतल आमी एक सतर्कता दवरली म्हूण जाल्यार आमगेल वेदांत चिंतन कलस की तांतू
एक प्रगती जातली, हृदयंगम जावच्या सूर जातलें, वेदांत चिंतन ज्ञान प्राप्त करचो आमकां अधिकार जातलो, ज्ञान निश्ठाचे अधिकार प्राप्त जातलो, बोध मेळना फुडें महावाक्य श्रवण करतनाची ज्ञान जातलें. जाल्यार ताजे पयलें अनधिकार चेष्टा केलें म्हणून जाल्यार कल जातलें, जडत्वच दिसतलें. व्यक्ती सांगात व्यवहार करच्यान तूं कल एक शुद्धी येता, कल एक आपणाल दुरहंकार असं आग्रह असं तें सोड कापडता, एक परिष्कार येता एक व्यक्तीन तूं तें बंद जालें बिकॉज आय डोंट एक्सेप्ट दीस, आय एम इनडिफरंट. तें जालें मागीर कल जालें पदार्थ थिंग्स तितल्यांची, व्यक्ती सुद्दां ना. मागीर एक जडता, देन आयसोलेशन जाता, वील बी कॉट इन द क्लचेस. कोणाले मायाल ती हांसतस, ओ हो साक्षी भावाच प्रयत्न करतस. आपणाल कोणस की यजमानू मायावीक विसर न्हू, हो व्यक्ती साक्षी भावाच प्रयत्न करता, पळया गंमती म्हणून. तशें करचें चिकेची सावधानतया जायना अशी पळोवंका. साधकू कशी हाव डज ही टॅकल दिस? मा गच्छत्वम् इतस्ततो गिरीशभो मय्येव वासं कुरु स्वामिन् आदिकिरात मामकमन कान्तारसीमान्तरे कले वर्तन्ते बहुशो मृगा मदर्युषो मात्सर्यमोहादयः तान् हत्वा निज विनोदरुचिता वा लाभंच संप्राप्स्यसि. हे आदि किरात, हे भवानी शंकर, हे देवा, तू हांगा थंय वचूं नाका. मा गच्छ इतस्तत, हांगा थंय 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 धांवतस, कल्या धांवतस, सोदतस, कल सोदतस तूं प्रे. आ खेट करूक पशूंक गेलें वध करूक तूं हांगा थंय धांवतस, कांय गरज ना. हांव तुका एक वन दिता, त्या वनान तूं भरपूर वन्य जानवर आसा ती. मा गच्छस्त्वम् इतस्ततो गिरीशभो मय्येव वासं कुरु. मगल हृदयांतूंच वास करी. हे स्वामीन, हे आदि किरात. भवानी शंकराले एक रूप तातूंत आदि किरात जावन आयलो. किरात म्हळ्यार हंटर. महाभारतांत खंय अर्जुनाने तपस्या करतना आदि किरात जावन आयलो. आदि किरात मामक मन, आपणाल्याच मनान तूं कांतार, विदीन द पेरिमीटर, विदीन द बाउंड्री ऑफ माय मायंड वर्तन्ते बहुशो मृगा. मस्त प्रकारचे मृग आसा ती, एनिमल्स, वायल्ड, मदजोशो आनी मदान मदमत्त जालेले, स्टॅम्पीड करतले, व्हेरी फेरोशियस. वॉट अ हंटर विल एप्रिशिएट लायक एज अ स्क्वॉरी. तशें आसा ती. तान हत्वा, तांगेल हनन कोर न्हू. तुका कसलो आनंद घेवचोस की आखेटाचो मृगया विनोद रुचिराम लाभंच संप्राप्स्यसी. तूं आनी खंय वचका म्हणना. ही कला एक, हाका उपासन म्हणटा ती. साधक प्रयत्न करतस आपणाल अंतःकरणाक शुद्ध करूक. ते शुद्ध करता कितले प्रयत्न केल्यार ताका गोतस कितलो कल्मश आसा हृदयान तूं म्हणून. तशी परिस्थितीन तूं प्रार्थन करता. तन हांवें म्हणयद मगल अंतःकरण स्वच्छ जाय सरी हांव देवाचें चिंतन करून उपयोग ना. अथवा हांव अंतःकरण स्वच्छ करूंक तटस्थ जाता वता. व्यवहारांत तूं एक निर्लिप्तता दवरता, देवाल मागीर पळोवया घोटाळ जाता. साधक कल करता, हे देवा तूं मगल हृदयान तुमची हांवें कसलो कल्मश की आसो जाता, ताजें हनन जें करचें आसा तूं करी. हांव तुगेलें चिंतन करता, शिवचिंतन करता. शिवचिंतन केलें मी ती शक्ती जागरण जाता. जागरण जायना फुडें आय मे ऑल्सो जॉयन यू इन दीस आखेटान. तूं वील डिस्ट्रॉय मोह मद मात्सर्य हें सगळें जे अवगुण आसा ती तांगेल हत्या आमी मेळून करया. तत्पद चिंतन जातस अत्यंत भक्तीपूर्वक. तावळी एक रसता येवच्या सूर जाता. एक कठोरता हृदयान थान वतली आनी वस्तुतः मत कर्मकृत मत परमः हें जा म्हूण कसलो उपदेश घेवन 12वा अध्याय प्रारंभ जाला तो साध्य जातलें. जस्ट टेकिंग ऑन दिस जगत माया शक्ती एज समथींग ओके आई कैन डिस्कार्ड बिकॉज इट इज मिथ्या एंड आई डोंट नो वॉट आई एम बट I will try to maintain my
equanimity, I'll become nirgun, nirakar, it won't work. सो तत्पद त्वंपदाच कशी शोधन जाता आसता ते त्वंपद अहम म्हणलेले तांतू शुद्धीकरणांतू तत्पद ईश्वराक घेवन केन्ना आमी कार्य करता ती तोड आमगेले कर्मयोग उपासना इत्यादी सिद्ध जाता. अर्थ जाताच की सांगिल्लें अत्यंत मार्मीक हो, विसर नाका ती. उपासनेन तूं मागीर मंत्र जप आनी करता ती कंडक्टेड मेडिटेशना वेळार आमी सांगता ती एकदम माळ घेवन सूर कोर नाका ती अगूर स्वस्थ जावन शरिराक प्राणाक एक भावनात्मक एक तीव्रता शुद्धी हाडूं मानसीक स्तरारी आनी मागीर जप प्रारंभ करचो म्हणून तांतू विज्युअलायजेशनाचे विशय येता ती. गुरुपादुकांचें स्मरण करचें, सहस्रार चक्रांतू अमृत सिंचन जातस हें विज्युअलायज करचें. तशीच एक अभ्यास जायना फुडें एक एक चक्रांचें विकसीत जाल्यान ती मूलाधार चक्र, लम पृथ्वी बीज, वम सम शम शम 4 बीज 4 दलांचें कमळ, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र अशी हगूर हगूर क्रमेण ते जागरण करचे प्रयत्नाने विज्युअलायज करूं येता. अथवा आपण देवस्थानांत प्रवेश केला, आतां परिक्रम करून आयला, हांगा गर्भगृह आसा, थंयसान एक द्वार, भितरी आपणाली इश्ट देवता दर्शन जाताच, आरती जाली, आरती घेतली हांवें, फाल्यां समर्पण केलें, नमस्कार कोणात हांव हांगा बसलां इत्यादी विज्युअलायजेशन दोळे चिम्मी करून करची एक प्रक्रिया. तें मन हांगा थंय खंय पुणी वता आसता ताजे बदलाक वेरी कॉन्क्रीट विज्युअलायजेशन एक प्रोसेस तें दिल म्हूण जाल्यार मन शांत जाता. आमी परत परत सांगता ती अशी करतना एकदम एक भावात्मक उद्वेग आनी भक्ती आनी दोळ्यां उदक येता म्हूण नॉट नेसेसरी, बट यू आर जस्ट डिसिप्लिनींग द मायंड. यू वील थिंक ऑफ समथींग आयदर द इश्ट देवता ऑर एवरीथींग पर्टेनिंग टू द इश्ट देवता. तितलें एक अनुशासन अंकुश मनाचेर दवरलें तें सहन करता. आनी इश्ट देवता संगातीचे संपर्क करचे सुमारी मंत्राने, त्या मंत्राने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हे देवा हांव तुका नमस्कार करता. खंयच्याय मंत्राने ओम नमो भगवते वासुदेवाय, हे विष्णू हे कृष्ण हांव तुका नमस्कार करतस. थंय बुद्धी काम करतस, एक संवाद जावंका तशी उलयतस देवा लागीं. मन शांत जाल्यार विज्युअलायज करून बुद्धी डायरेक्ट सगुण साकार रुपा सांगाती एक संपर्क जोडतस. मन शांत जायना फुडें जप जायना फुडें थंड बसना फुडें प्रेरणान मेळटा, देवूय उत्तर दिता कल्या दिसना. सो ती एक प्रक्रिया विज्युअलायजेशन म्हणून सगुण साकाराचें आमी केन्ना ध्यान आनी करता ती तांतू एक चिकेची सावधानी देनी पडेगी. विज्युअलायजेशनान तूं मागीर आपणाक इतलें एक तांतू गम्मत येता आतां हांव गोलोकांत वचून नृत्य करतास थंय परमिटेड विज्युअलायज करूं येता, तशें जायत. बट युअर विज्युअलायजेशन शूड नॉट स्पायरल अवे इन टू फॅन्टसी. मग केन्ना विज्युअलायजेशन जायना फुडें कार्य करचे वेळार म्हाका कृष्ण येवन सांगता म्हणून अशी एक भ्रम घेवन बसलो म्हणून जाल्यार ते विज्युअलायजेशनाची कलकी घोटाळो जाता म्हणून आमी म्हणूं. सो थंय एक अंकुश आसता व्यवहारांतू आनी एक ओजस्विता येवंका आनी स्पश्टता येवंका यदि मगलें ध्यान जप विज्युअलायजेशन समज जाल्या थंय शुद्धी आयल मिती कसले विशय आमी ती मगल मन भ्रमित जातालें, उद्विग्न जातालें, विचलित जातालें तें आतां जायना व्यवहारांतू आनी स्पश्टता येयली. सो सेवेंत आमी तेंच पळयता ती हागल समज सेव जातास म्हळ्यार आमी सांगिल्लो हाका अर्थ जाता नाजाल्यार आजून एक कलकी घोटाळो आसा म्हणून ते आनी स्पश्टता सहजता येवच्या सुरू जाता व्यवहारांतू. केन्ना तुमगेले ध्यानाचें इवन विज्युअलायजेशन एक्सेट्रा समज चलता असं म्हळ्यार अर्थ जाता असं. सो थंय एक कॉशनिंग आमी कल ध्यान केल्या कल जप केला कले संकेत मेळ्ळ्या म्हूण जाल्यार सुद्दां व्यवहारांतू वय आतां मगल संपर्क देवा सांगातीचे हांगा कले घोटाळ जाल्यार चलेगा तशी जायना म्हणूची सेव करपा पडटा. सेवेन थंय सगळे करेक्शन्स येता ती आपणेच कले करूं वचल्यार देव हांव मागीर आसता जगत तितल्यांची. सो
ती एक सावधान कले दवरका पडता. आमकां कोण कितें सांगता, आपण रांदप करतना देवालें चिंतन करून रांदप करता जाल्यार मागीर वाणा फुडें बरें जाय न्ही म्हणटा ती कल करचें स्वाम्यान. तूं देवाल चिंतन करता रांदप करतना आमी पळोवंक पडटलें. कृष्ण 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 म्हणटाची च्यान तूं मीठ घाल म्हण जाल्यार हें तें कसलें आमचें. तो येवन तुका सांगता तुगेलें कर्तव्य तूं सम करी म्हणून. कर्तव्य सम केलें म्हूण जाल्यार हांव तुका आनी शक्ती दिता, तातूंत तूं फसच ना. आतां कसले कंटाळ येता जीवन घेवन, अयो हें एक उपाधी ही एक उपाधी सगळीं मात कुंभू करता ती म्हाका मगल देवाल चिंतन करूं सोणात म्हणलें. आय वील टीच यू हाव टू डील विथ देम विदाउट डुईंग इनजस्टीस टू देम. तशी कृष्ण सांगता ताका आयकना आकल्याक. तशी केलें म्हूण जाल्यार वेव्हारांत तूं नाका म्हूण एक फडफुशें काम केलें म्हूण जाल्यार जप आबशिलता वडी वेव्हार मात्र येता. कितलो प्रयत्न केल्यार देवाल चिंतन जायना, घोटाळो मात्र प्रस्तूत जाता अंतकरणांत तूं. सो कल्याक उपासना कशी करता हाजेर थोडें आमी चिंतन आजी केलें. तशीच वेदांत श्रवण करता ती तवडेक निष्ठुरतापूर्वक अंतर्मुख जावन आय एम साक्षी आनी आय एम सॅटिस्फायड खंय पूण ज्ञान जातलें आनी आय इग्नोर वूड लायक टू इग्नोर म्हळ्यार जायना. आपणाल एकले शुद्धी जावंका तें दुख्ख पावनूच जाता. दुख्ख नातिलें शुद्धी येना, एक मॅच्युरिटी येना. सो आपणाक दुख्ख नाका. सो आय विल डिस्टन्स माय सेल्फ इमोशनली. आय एम नॉट कनेक्टेड टू एनीबडी. सी आय एम इन ब्लिस. इज दिस साक्षी भाव? नो, इट इज नॉट. इट मे बी साक्षी भाव, इट मे बी एन एक्सपेरिमेंट, बट बी वेरी केअरफुल. इन दिस एक्सपेरिमेंट यू आर नॉट डीलिंग ओनली विथ योर माइंड, यू आर डीलिंग विथ द जगत. Jagat is not yours. And if this is an experiment, what are you? Are you the doctor? You are not even a lab technician. You may be the guinea pig or the mouse. Yes? कोणाल माया ही? आपणाल माया. मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एतान. प्रपत्ती जातच की ते प्रपत्ती शिकोवच्याकच इतलें सगळें विश्वरूप दर्शन दिवन मागीर अशी मगल प्रपत्ती करी भय दोळ चिम्मिकोन बसका पडटा, ध्यान जप करका पडटा, तेवें आपण शिकयता जाल्यार कर्तव्य करतना मगल अनुस्मरण कशें करचें ताजे मी तितून निर्लिप्त जाता वतलो आनी कल जातलें. अरे आय वॉज नेवर टच्ड बाय दीस. हो अनुभव येतलो. यू डोंट हॅव टू प्रॅक्टीस टू बिकम अनटच्ड. You were never touched. This is the jnana I will give you, Arjuna, because you are dear to me. म्हण तशी आश्वासन घेवन ज्ञानांतूं प्रवेश करयतात गुरू. तर 12 अध्यायांतूं आमी पळोवचे सती तर मा गच्छस्त्वं मितस्ततो गिरिशवो मय्येव वासं कुरु. साधक भक्त अत्यंत उत्कृष्ट साधक म्हणटा. ही डेअर्स टू डील विथ द वर्ल्ड. डील विथ द वर्ल्ड म्हळ्यार जग दुख्ख दिता, त्रास दिता मात्र म्हूण न्हय. जाल्यार आत्मशुद्धी खातीर करतना देवस आनी देवाला हांव आवाहन करता तावळता एक म्हज्या जिवनांतूं माधुर्य येतलें म्हणून. येवंका रसता येवंका. रामकृष्ण परमहंस, श्री रामकृष्ण परमहंस ज्ञानी अवतारी पुरुष, महापुरुष सगळे तांणी उपासना एक पद्दतीचें अवलंबन घेवन हें सिद्ध जाता जालें म्हणून तशी केलेलें. देवीलें साक्षात्कार केलें, सानिध्यच प्राप्त आशिल्लें. देवी तक मार्गदर्शन करताली, आपणाल चल्लो तशी. पूर्ण ब्रह्मज्ञानी, विवाहित. शारदामाई लग्न जालेलें ती सान आशिल्ली. कितलीं वर्सान कळ्ळें तिका आपणा लग्न जालें. बामूण खंय आसा तो खंय की गांवांत आसता. अर्द पिसो म्हूण थोड्या लोकांनी सांगिल्लें. ही वचुली भायर सरली, वचूल थंय. वचना फुडें सगळें तिकल ट्रेनिंगान दिवंका. घर कशें चलोवचें, मस्त शिश्यवर्गान येतालीं इत्यादी श्री रामकृष्ण परमहंसांनीच तिका दिलें, ट्रेनिंग दिलें. तर ते ट्रेनिंगांत अनुशासन आसताची. एक फंत एक प्रसंग तिनकल की एक बरेंची तयार करून हाडलें आनी हें आतां दाखयना फुडें ही प्रसन्न जातली म्हणून तशी एक विश्वास आश दवरून सांगना फुडें श्री रामकृष्ण परमहंसांनी अरे तांय कल्या केलें, मस्त म्हारग आसता ह्या वेळार कल्या केलें तुवें म्हूण तितलें म्हणलें. ते आतां खुशी जाताली म्हूण वचून येयले पाप एकदम कोप दाखयलें म्हणा फुडें तिका तें सहन जाय न्ही. ते थंयच्यान वचुली. कले हांव कर न्ही.
जाल्यार दोळ्यांतल्यान उदक आयलें. एक अनएक्सपेक्टेड आशिल्लें तें. थंय पळोवनच भितर श्री रामकृष्ण परमहंसांनी तांच्या शिश्यांक एक वापस हाडा ती तिका दोळ्यांतल्यान उदक आयलें म्हूण जाल्यार आपणाक सगळें तप भंग जातलें. कळ्याक हें संवेदनशीलता, इतलो रसता आसा. थंय व्यक्ती जड जायनी, पदार्थ जायनी, कसलोय संबंद ना जाल्यार सुद्दां ते व्यक्तीक मर्याद दिवचें. सो हे महापुरुश दाखोवन दितात. हें सगळें आसतना आमी आमगे वेदांत चिंतन करतना, साक्षी भावांत वतना देवाकय विसर करनी जाल्यार वस्तुतः वेदांत चिंतन जातलें. म्हाका ह्या मायाचे परे वचस म्हणूच हांव मनाचे संयम इत्यादी करतस. जर मायाचे परे मग कोण तूं माया परेस हे देवा मगल इश्ट देवता कले मग तुगल माया मग तुगल हांव स्मरण करतची केन्ना आपणा संयम वेदांत चिंतन करत की तवळ निश्चित रूपेण मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरंती ते. तशी एक समाची स्पष्टतया उपासना कसलें कर्म आसतना कर्मयोग करतना कशी उपासना हाडची घोटाळ करूनच आनी मागीर ज्ञानाचो अधिकार कशी येता, अधिकार येना फुड मागीर कशी आतां मुखार दाखयता ती सांगता ती. जाल्यार अर्जुनांत कसले गूण आशिल्ले तेवूय मागीर मुखार स्पश्ट जातले. खंयच्या मितकी कृष्णान उपदेश दिल्लो. तशेंच मागीर हांगा थंय वचूं नाका, मज्जांतूय यो केलें मज्जांतूच हे सगळें मोह मद मात्सर्य आसा म्हणजे एक स्तर तोच साधक मन समाहित जावच्या सूर जायना पडे. मागीर ईश्वर चिंतन, गुरुचिंतन, आपणा इश्ट देवता समज स्मरण आनी कोर न्हू केन्ना व्यवहारांत एक ताणें शुद्धी हाडल्या, मन समाहित जाल्या, बुद्धी एकाग्र जाल्या. कल म्हणटा शिव तव परिचर्या, शिव तव परिचर्या सन्निधानाय गौर्या भव मम गुणधुर्यां बुद्धिकन्यां प्रदास्ये. सकल भुवन बंधो सच्चिदानंद सिंधो सदय हृदय गेहे सर्वदा संवसत्वम. हे शिव तव परिचर्या, परिचर्या मेरी सेवा, परिचारक म्हणटात न्ही, परिचर्या. हे शिव तव परिचर्या सन्निधानाय तुगल सेव कोरूक गौर्या सह. तुगल सेव कोण करता आसा? गौरी आसा, देवी आसा. तशें आसतना आपण कल करता बुद्धी कन्यां प्रदासी. आपणाल कन्या, कन्यादान हांव करतस ती कन्या मेरी बुद्धी, बुद्धिरूपी कन्या प्रदास्ये. भव मम, हे भव मम गुणधुर्यां बुद्धिकन्यां प्रदास्ये. आता अत्यंत गुणवती जावन आशिल्ली, सुशील जावन आशिल्ली, मस्त कला आनी संपन्न आशिल्ली, रूपवती आशिल्ली इत्यादी इत्यादी तुमी सगळे विशेषण घाला ती अशी कन्या आपणाली हांव तुका दितास, कन्यादान करतस. हे शिव स्वीकार करी, तुगल सावती करतली. कल्याग तूं सच्चिदानंद सिंधो, सकल भुवन बंधो जावन आसा, सर्वत्र व्याप्त जावन आसा तूं. मायावी, माया कोणाल हातांत आसा तशी तूं ईश्वरू. सकल भुवन बंधो सच्चिदानंद सिंधो सदय हृदय गेहे सर्वदा संवसत्वम. कन्यादान केलें, आतां तूं खंय वतलो? हिमवानाल पुत्री पार्वती संगात लग्न करून घेना पूण तूं खंय वचलो? घर जावन बसलो तगल घरा हिमालयान. तूं हांव मगल बुद्धी कन्या दिल्ली आरी तुका, तूं खंय रावतलो? मगल हृदय आकाशांत तूं कुळार तिगलें तूं हांगा येवन राव. आपण बुद्धी गुणधुर्यां बुद्धी कन्यां प्रदासी. आतां तें साधकाक एक आनंद येतस. आनंद कल येतस? मन संतुलित जाल्या, बरें चिंतन कोर न्हू व्यवहार केला. कल्ल एक नियम आसत की मनाचेर अंकुश घालचे की, इंद्रियांचे संयम घालचे की, एक तितिक्षा ताटस्थ्य साक्षी भाव कले अटेम्प्ट उपरती म्हणटात आमी ताका, साक्षी भाव म्हणा ती. तें आपण प्रयत्न कोर न्हू. आय हॅव नेवर लॉस्ट सायट ऑफ दी गोल शिवतत्व मगल इश्ट देवता. तशी करता करताची मनांत एक परिष्कार शुद्धी आयल्या, बुद्धी समर्पित जावच्या तयार जाल्या, प्राप्त वयस्का जाल्या, गुणवती. आतां हांव त्या बुद्धी कन्याक तुका दिता, ती तुगेल सेवा करतली.
ती तुगेलें चिंतन करतली आनी धन्य हांव तिगेलें सेवा घेवच्या गो तूं मगल घराची हृदयांतूंची विराजमान जातलो. कितलें कलात्मक हाका उपासन म्हणटात. उपासनेंत रस येवंक महापुरुषांगे जिवनांत तूं कशें एक संवेदनशीलता आसता. आमचे मित्ताय प्रत्येक परिस्थितीन तूं साध्य ना जाल्यार देवाल चिंतन करतच पूण तें एक रसता याव. अंकुश करच्यान तूं मनाचेर एक संयम घालच्यान तूं इंद्रियांचेर संयम घालच्यान तूं शमदम इत्यादी करच्यान तूं एक शुष्कता आयल म्हण जाल्यार उपासन सुद्दां जायना. कर्मयोग समजायच ना जाल्यार ती शुष्कता भायर व्यक्त जातली वेवहारान तूं वाणीन तूं. ज्ञानाचो तर अधिकाऱ्यांचो कसले प्रश्न ना, भ्रम मात्र. सो अशी जावनच म्हण हे थोडे विचार कर न्हू. मागीर फाय परत आमी वेदांत चिंतन वेदांत निष्ठा उत्पादक कसले एक पूर्वांग आसा तें सिद्ध जायशें आमी चिंतन करया. दृश्टांत दिल्ल्यांत आमी तें तावळी अत्यंत पिडादायक आसता. कलम्यार प्रायः सांगता लोक एक अनुमोदनपुणी तांगेली एक अपेक्षा आसता. स्वामीजी शूड से दिस इज वेरी गूड म्हणून आमकां तें गूड म्हणूंक चिकेची वांट जाता ती. म्हणजे गुरुचिंतन पूर्वक हें ताट अस्ते यावं अमंगलता निवारण जावा म्हूण प्रार्थना. निर्लिप्त जावचें प्रयत्न करता साधक. हरड योगी लोकांगेलें पळयल्या कोणे कलकी म्हणलें आकवे विद्य ना इत्यादी म्हणलें सगळें विचलन जावन सगळें सुटलें. कोप येनी जाल्यार पुणी आपणाक आस म्हूण तें प्रमाणीत करूंक कितली खंय खंय वता गाडी. कितली केसांत पळयल्या. आमगेल गुरूंक गेलें आमी पळयता ती कोणाक कसलें दिवचें आशिल्लें दिल्ल्या जाल्यार लोक चॅलेंज करता ती निमगिता ती म्हणून वय आपणांत आस म्हणून केन्नाय दाखोवच्याक वचून ती. आमकां एक 7 वर्सां नंतर हगूर कळू सूर जालें कसलो तांगेल महिमा कसलो तांगेल स्टॅचर म्हणटात म्हणून. तशी ताका एक स्थिती म्हणटा ती वस्तुतः निर्लिप्तता आसून सुद्दां केवल निमगेल म्हणून प्रकट करता म्हणून अपमान जाल्यार जालो. आय डोंट केअर. आय एम नॉट गोइंग टू प्रूव एनीथींग. तशी एक गांभीर्य येवचें म्हळ्यार सामान्य योगी मित सुद्दां साध्य ना. सो तांगेलें स्मरण कर न्हू आवाहन करया की आमकां कसले एक क्षुल्लक राग द्वेश आसता. हांणे कलकी तशें म्हणलें तांणी कलकी तशें म्हणलें म्हणून आमी दुख्ख पावन विचलित जाता ती तें दौर्बल्य तांगेल अनुग्रहान आमगेल हृदयांतल्यान वचप. एक धैर्य प्राप्त जावो. आमकां तांगेल सामर्थ्य ना. लोक शिकयतालीं अनुश्ठान करका अशें करका तशें करका कसलें सांगू वचन ती. मागीर लोकांनी मस्तकले विशेष भक्त न्ही सामान्य लोकांनी पळयल्यार राती ध्यान आसता आसता आनी कंप्लिटली लेविटेशन जाता आसता. खंयची स्थिती ती. ताजे कले प्रचार केलेलो असल्यार दाखयलेलो असल्यार सहज भस्म काडटालीं. गुरूनी म्हणल्यार नाका आशिल्ली बुद्धी वायट जाता लोकांक गेली दाखयनी खंय पूण एक जातालें. तर एक आकर्शण करूंक आपणान मस्त असं दाखोवच्याक और तुंकल मगल विशयांत म्हणटा तशें रॉंग म्हणूक निर्लिप्त त्या स्तराची निर्लिप्तता त्या अखंडतेचें आमी आवाहन कर न्हू. आमकां आमगेले दैनंदीन व्यवहारांत एक चिके निर्लिप्तता यावो सो दॅट आमगेली जी ही एक यात्रा आसा चातुर्मासाची यात्रा आस न्हय यात्रा करनच म्हणटा ती. आमी यात्रा करतसोच
आमच्यान तुमच्या आमी पळयता आसा ती एक दुर्योधन आसा आनी एक अर्जुन आसा. दुर्योधन आयल्याक था न्हू अर्जुनाक पावची एक यात्राची आंतरीक व्हड यात्रा दोन्ही बसल्यान ती प्रत्येक साधकांत वय की ना. हांव करता बरें करता म्हाका जावंका इत्यादी म्हणून दुर्योधन बसला आनी अशी केल्यार हांव आनी फसतस ह्या कर्मान तूं म्हाका मेळ्ळ्यार सुद्दां निरर्थक जातस. यानेव हत्वान जिजीविशाम अशी परिस्थिती जाता. सगळं राज्य जिंकलां हांव, सगळं मोगल अधीन केल्यार सुद्दां मोगल म्हूण कलेवर न्ही म्हाका अशी भयंकर पिडा जातस. त्या परिस्थितींत हांव कसलो करता म्हूण निमगेतल अर्जुनूय बसला आनी उपदेश ग्रहण करची एक तीव्रता मुमुक्षा जिज्ञासा आशिल्लो अर्जुन बसला. सो दुर्योधन थाय अर्जुना लागोची ही व्हड एक यात्रा आंतरीक यात्रा आमी करता आसा ती हातूं जे एक नैसर्गिक कोणकी कलकी म्हणलें इत्यादी तें एक दुख्ख येता आसता तातूंतल्यान आमकां एक बल दिवन पार कर हे देवा म्हूण प्रार्थना करुया. लागो तुझे पायी ध्यान दयाळा लागो तुझे पायी ध्यान दयाळा आणि न मागो मी काही कृपाळा कृपाळा लागो तुझे पायी ध्यान दयाळा भजन पूजा ही काही नेणे तुझे भजन पूजा ही काही यमनियम करण्यासी अज्ञान पाही यमनियम करण्यासी अज्ञान पाही अज्ञान पाही लागो तुझे पायी ध्यान दयाळा आणि न मागो मी काही कृपाळा लागो तुझे पायी ध्यान
विषयी सदा प्रेम घडले रे देवा, विषयी सदा प्रेम घडले रे देवा, न घडे तुझी सेवा बुडलो मी भवडोही, न घडे तुझी सेवा बुडलो मी भवडोही, बुडलो मी भवडोही, लागो तुझे पायी ध्यान दयाळा, आणि न मागो मी काही कृपाळा, लागो तुझे पायी ध्यान दयाळा, तव चरण दुःख हरण ऐकुनी हे देवा, तव चरण दुःख हरण ऐकुनी हे देवा, आलो मी काकुळती तारी रे देवा, आलो मी काकुळती तारी रे देवा, तारी रे देवा, लागो तुझे पायी ध्यान दयाळा, आणि न मागो मी काही कृपाळा,
नन्दन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाशाम्भवीमेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्।